आज आपण 15 मिनिटामध्ये टेस्टी आणि हेल्दी असं ड्रमस्टिक टोमॅटोचं सूप बनवतो आहे। बघू शकता ते किती टेस्टी झालेलं आहे। रंग पहा त्याचा किती सुंदर आलेला आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे। सोबत आपण क्रूटॉन्स बनवतोय, त्याच्याने सूप एकदम टेस्टी लागतं। हे टेस्टी आणि हेल्दी असं सूप सोप्या पद्धतीने कसं बनवायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे, तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। माझ्या चॅनलवर खूप साऱ्या रेसिपीज आहे, लंच, ब्रेकफास्ट, स्वीट डिशेस, आणि त्या तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता। माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर सुरू करूया रेसिपीला। आज आपण ड्रमस्टिकचा सूप बनवतो आहे। त्याच्यासाठी आपण 3 शेंगा घेतल्या ड्रमस्टिकच्या। या मीडियम साईजच्या शेंगा घेतल्या, खूप जाड्या नाही आणि खूप पातळ पण नाही। त्याचे आपण अशा प्रकारे तुकडे करून घेतो आहे आणि तुकडे केल्यानंतर त्याची जी बाहेरचं कडक कव्हर आहे ते आपण चाकूने काढून घेतो आहे। सगळ्या शेंगा आपण अशा प्रकारे कट करून त्याची सालं काढून घेतोय। सगळ्या शेंगाचे तुकडे करून त्याची सालं आपण काढून घेतली आहे। 3 ड्रमस्टिकसाठी आपण 4 मीडियम साईजचे टोमॅटो घेतले आहे। एकदम लाल रंगाचे घ्यायचे म्हणजे सूपचा रंग खूप छान होतो। आणि आपण टोमॅटो अशा प्रकारे कट करून घेतला आहे। आता आपण गॅसवर एक कुकर ठेवलेला आहे आणि त्याच्यामध्ये 1 टेबलस्पून तेल टाकून घेतो आहे। खूप जास्त तेल वापरायचं नाही। त्याच्यात एक दालचिनीचा तुकडा, 2 लवंगा आणि 1 विलायची टाकून घेतो आहे आपण आणि त्याला हलकंसं मसाल्याला आपण परतवून घेतो आहे। 2 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याचे तुकडे करून घेतलेले आणि ते टाकून घेतो आहे आणि त्यालाही तेलावर आपण छान परतवून घेतो आहे। हलकंसं परतवून झाल्यानंतर एक छोटा साईजचा कांदा घेतला आहे, त्याचे मोठे मोठे तुकडे करून ते टाकून घेतो आहे आपण आणि त्याला हलकंसं परतवून घेतो आहे। कांदा थोडा परतवून झाला की मग त्याच्यामध्ये आपण ज्या ड्रमस्टिकचे तुकडे करून घेतलेले ते सगळे टाकून घेतो आहे आणि टोमॅटोचे जे तुकडे केलेले आहेत ते सगळे टाकून घेतो आहे आपण आणि याला आता व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे। हलकंसं 1 मिनिट तेलावर परतवून घेतल्यानंतर आपण त्याच्यामध्ये अर्धा इंचाचा अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि त्याला किसून ते टाकून घेतो आहे। अद्रक थोडंसं परतवून घेतो आहे अर्धा मिनिटपर्यंत आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेतो आहे आपण। मी इथे 3-4 टीस्पून मीठ टाकलेलं आहे आणि मिक्स करून घेतले आहे। त्याच्यात आपण 2 कप पाणी टाकतो आहे। जेवढं शिजायला गरजेचं पाणी आहे तेवढंच आपण टाकलेलं आहे। जास्त पाणी टाकलं तर नंतर आपल्याला पाणी आटून घ्यावं लागणार। आता आपण कुकरचं झाकण लावून घेतो आहे आणि त्याला हाय फ्लेमवर 2 शिट्ट्या काढून 2 मिनटं आपण कमी गॅसवर शिजवून घेतो आहे आणि मग गॅस बंद करून घेतो आहे आपण। सूपमध्ये टाकायसाठी आपण क्रूटॉन्स बनवतो आहे, त्याच्यासाठी आपण 3 ब्रेडच्या स्लायसेस घेतलेले आहे आणि त्याचे तुकडे करून घेतो आहे। क्रूटॉन्सने एकदम छान टेस्टी लागतं सूप आणि अशा प्रकारे आपण सगळे तुकडे करून घेतले आहे ब्रेडचे। बघू शकता कशा प्रकारे दिसतात आहे। साईज बघा केवढ्या साईजचे केले आहे ते। एका बाउलमध्ये आपण 2 टेबलस्पून बटर घेतलेलं आहे, मेल्ट करून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये ½ टीस्पून काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो आहे आपण आणि त्याला छान मिक्स करून घेतो आहे। आता आपण एक नॉनस्टिकचा पॅन घेतलेला आहे, त्याच्यामध्ये आपण ब्रेडचे जे तुकडे करून घेतले ते टाकून घेतो आहे आणि आत्ता आपण जे बटरमध्ये काळी मिरी आणि मीठ टाकलं आहे ते सगळं याच्यावर टाकून घेतो आहे। सगळंच टाकायचं आणि व्यवस्थित याला आता आपण मिक्स करून घेतो आहे। सगळ्या ब्रेडला छान लागलं पाहिजे। आपण गॅसवर जो कुकर ठेवलेला आहे त्याच्या 2 शिट्ट्या झालेल्या आहे। आपलं ड्रमस्टिक आणि टोमॅटो छान शिजलेलं आहे आणि आपण गॅस आता बंद करून घेतलेला आहे। आता आपण क्रूटॉन्स बनवायसाठी जो पॅनमध्ये ब्रेडचे तुकडे घेतले होते मिक्स करून बटर वगैरे लावून त्याला आपण गॅसवर ठेवतो आहे आणि कमी गॅसवर 10 मिनटं मी याला परतवून घेतलेलं आहे। बघू शकता किती क्रिस्पी झालेले आहे, एकदम कुरकुरीत। एकदम कमी गॅसवरच करायचं आणि सतत परतवत राहायचं म्हणजे ते सगळ्या बाजूने व्यवस्थित शिजल्या जातील। एकदम क्रिस्पी असे क्रूटॉन्स तयार झालेले आहे। बघू शकता आता एक क्रश करून दाखवते किती क्रिस्पी आहे आणि आता याला आपण गॅस बंद करून थंड करायला ठेवून देतो आहे क्रूटॉन्सला। आता कुकर थंड झाल्यावर आपण झाकण उघडलेलं आहे। ड्रमस्टिक आणि टोमॅटो आपलं छान शिजलेलं आहे। आपण आता याला गाळून घेतो आहे। जे पाणी खाली उरतं आहे त्याच पाण्यामध्ये आपण आता याला मिक्सरमधनं बारीक करून घेतो आहे। आता यातला आपण दालचिनीचा तुकडा आहे तो काढून घेतो आहे आणि जे ड्रमस्टिक टोमॅटो आहे त्याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून छान बारीक करून घेतो आहे। जे पाणी आपण आता गाळलेलं आहे त्याच पाण्याचा आता आपण याला वाटताना वापर करणार आहे। जेवढं गरजेचं आहे तेवढं टाकून आपण त्याला आता छान पेस्ट करून घेतो आहे। बघू शकता किती छान पेस्ट करून घेतलेले आहे आणि हे पेस्ट आता आपण पुन्हा गाळून घेतो आहे। गाळताना आपण जे पाणी गाळून घेतलं होतं आधी त्याचाच वापर करतो आहे आणि सगळं व्यवस्थित त्याचा जो पल्प आहे तो काढून घेतो आहे आणि बघू शकता वरती चोथा उरलेला आहे। आता आपण हा चोथा बाजूला करून घेतो आहे आणि जे आपलं पल्प आहे ते बघू शकता किती घट्ट आहे।
आणि त्याला आपण एका कढईमध्ये काढून घेतो आहे. आता कढईला आपण गॅसवर ठेवलेले आहे. गॅसची फ्लेम आपण लो ठेवलेली आहे आणि बघू शकता त्याचा थिकनेस किती आहे. आपल्याला याच्यात कॉर्नफ्लोअर वगैरे टाकायची अजिबात गरज नाही. ड्रमस्टिक टोमॅटो शिजवताना आपण जेवढं पाणी टाकलं होतं तेवढ्याच पाण्यामध्ये एवढी छान कन्सिस्टन्सी आली आहे. जर खूप पाणी टाकलं तर मग त्याला आटवायला लागतं, म्हणून पाणी प्रमाणात टाकायचं. आता याच्यामध्ये आता थोडंसं मीठ टाकून घेतो आहे. आधी आपण मीठ टाकलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन मीठ टाकायचं. हाफ अ टीस्पून आपण पिझ्झा सीझनिंग टाकतो आहे आणि हाफ अ टीस्पून आपण काळी मिरी पावडर टाकतो आहे आणि त्याच्यामध्ये आपण थोडं बटर टाकतो आहे. बटरनी खूप छान टेस्ट येते. तर तुम्हाला हेल्दी सूप करायचं असेल तर बटर नाही टाकलं तरी चालणार आहे. सगळं आपण व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे आणि याला आता आपण छान बॉईल करून घेतो आहे. याच्यात कॉर्नफ्लोअर टाकायची अजिबात गरज नाही आहे. त्याची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे. आता छान बॉईल झालेलं आहे आपलं सूप. रंग पहा किती सुंदर आला आहे. एकदम टेस्टी असं हे सूप आहे आणि हेल्दी पण आहे खूप. सगळ्या वयाचे लोक हे हेल्दी आणि टेस्टी सूप एन्जॉय करू शकतात. आता जो फेस आला आहे तो हलक्या हाताने आपण काढून घेतो आहे आणि हे जे टेस्टी आणि हेल्दी सूप आहे त्याची कन्सिस्टन्सी बघा किती सुंदर आहे आणि परफेक्ट कन्सिस्टन्सी आहे. आणि याचं आता आपण प्लेटिंग करून घेतो आहे. ड्रमस्टिक टोमॅटोच्या सूपचं आपण प्लेटिंग करून घेतो आहे. एकदम टेस्टी आणि हेल्दी असं हे सूप आहे. आता त्याच्यामध्ये आपण क्रूटॉन्स टाकून घेतो आहे. त्याच्याने एकदमच टेस्ट सूपची वाढते आणि त्याला आता आपण कोथिंबीरने थोडंसं टाकून गार्निश करून घेतो आहे. आणि टेस्टी आणि हेल्दी असं हे टोमॅटो आणि ड्रमस्टिकचं सूप आपलं तयार झालेलं आहे. याचं प्लेटिंग करून घेतलेलं आहे आणि हे सूप तुम्ही नक्की घरी करून बघा. सगळ्यांना आवडेल असं हे टेस्टी सूपची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगायला विसरू नका. कॉमेंट करून सांगा. माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत, इंटरेस्टिंग रेसिपीसोबत. धन्यवाद.